जमलो ते खरं म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त। जर क्रांतीज्योती सावित्रीबाई यांबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्याला शब्दही कमी पडतात आणि वेळही कमी पडतो, म्हणून मी थोडं दोन शब्द सांगू इच्छिते। क्रांतीज्योती सावित्रीबाई मुली या शिक्षित आहेत। जर सावित्रीबाई फुले नसत्या तर येथे बसलेल्या कोणतीही महिला किंवा कोणत्याही मुली येथे बसलेल्या नसत्या, आणि ज्या क्षेत्रात मुली प्रगती करत आहेत तेथेही या मुली नसत्या तर फक्त मुलांचाच प्रवेश असता। 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली। सावित्रीबाई फुले यांनी केशवपन, सतीप्रथा यांविरुद्धही आवाज उठवला। ज्या काळात मुलींना शिकवणे हे पाप मानले जायचे त्या काळात आणि त्या एक स्त्री शिक्षिका म्हणून भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या। त्या जेव्हा मुलींना शिकवायला जात तेव्हा त्यांच्यासोबत एक पिशवी असायची आणि त्या पिशवीमध्ये एक लुगडं असायचं, कारण त्या जेव्हा घराबाहेर पडायच्या तेव्हा काही गावातील काही कर्मठ लोक त्यांच्यावर त्यांना शिव्या मारायचे, दगडगोटे मारायचे, शेणही फेकत। त्यामुळे त्यांनी घातलेली साडी ही पूर्णपणे खराब होती। पण मुलींपुढे असे दाखवले की मुली यांमध्ये उत्साह नसतो, त्यामुळे त्या तेथे गेल्या की आपली साडी बदलायच्या आणि नवीन उत्साहात त्या मुलींसमोर उभ्या राहायच्या। आणि जेव्हा शाळा संपली पुन्हा आपली खराब झालेली साडी त्या घालत आणि नंतर पुन्हा गावात तेच शेण तेच दगडगोटे झेलत त्या घरी निघायच्या। त्या फक्त शिक्षण देत नव्हत्या तर इतर महिलांना किंवा इतर रोग्यांनाही त्या मदत करत। जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा त्यांनी प्लेगच्या रुग्णांना खूप मदत केली। ते त्यांची सेवा करत आणि दुर्दैवाने त्या रोगांची सेवा करत त्यांनाच तो प्लेगची साथ झाली आणि दुर्दैवाने त्यांचा 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला। जर सावित्रीबाई नसत्या तर येथे बसलेली कोणतीही मुलगी आज विविध क्षेत्रात प्रगती करू शकली नसती। सावित्रीबाईमुळेच आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे आणि मला बोलण्याची संधी मिळत आहे। खरंच अशा महामानवास खूप माझे नमन।